दूरवर पसरलेला तोरणगडाचा घनदाट जंगल परिसर. याच परिसरात तोरणगडाच्या कुशीत गेली 70-80 वर्षाहून अधिक काळ एकट्यानेच राहणाऱ्या आजी. नशिबाने सोडलेली साथ आणि अत्यंत बिकट परिस्थिती अशा आव्हानांना खंबीरपणे तोंड देत आयुष्य जगणाऱ्या वयाची 100 गाठलेला हा भाबडा जीव. त्यांची भेट घेऊन, त्यांना छोटीशी मदत करून, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत त्यांचे डोंगरा एवढे दुःख थोडेसे हलके करण्याचा केलेला प्रयत्न. या घनदाट जंगलात राहताना वाट्याला आलेले एकटेपण, सख्खे असे रक्ताचे कोणीच नातेवाईक नाही, सोबतीला फक्त एक बैल व मोडकळीस आलेले घर, आजींच्या डोळ्यातील वेदनेचे अश्रू आणि बरेच काही. मन हेलावून टाकणारा हा आजींचा जीवन प्रवास या व्लॉग मार्फत आपण पाहणार आहोत, अनुभवणार आहोत. या जंगलात आजी राहतात, ते एकट्याच राहतात. थकवा प्रचंड येतो, पण वाटेत असा काही रानमेवा मिळतो ना, त्यावेळेस तो थकवा कुठल्या कुठे निघून जातो. आजी, कुठे चालले तुम्ही? आम्ही तुम्हाला भेटायला आली. आता काय करायचं? माझ्या घराचे काय तर वाघाची वगैरे भीती नाही ना? नाही नाही काय नाही काय इकडं वाघ- वाघाची मी मावशी आहे. वाघ काय करतो? एकटा वनवासी आहे मी. फक्त बापरे. कुणी नाही मला. आई नाही, बाप नाही, भाऊ नाही. एवढ्या एकट्या जंगलात तुम्हीच राहताय, हा हा. भीती नाही वाटत? तो कुठं पडला असला तर मग आता तुम्ही किती वेळ शोधणार त्याला? मग आता काय करायचं त्या? रात्र झाली तर रात्रीचं पण शोधत बसायचं. हा, रात्रीची बेन शोधते मी. मग त्या बैलांनी तुमचा जीव वाचवला एकेकाळी. जे तो बैल आहे ना, कुठलाही माणूस उद्या कुठलाही तो जीवन काळात बैल माझी जगवतो. भयानक परिस्थिती. कसं राहता आजी? काय ते हाल आहेत आमचे, कुणाला सांगायचं? बाबो, हे काय आणलंय, हे काय एवढं वज आणलंय होय तुम्ही? कारण काय होती, कोण मी तुमची? तुम्हाला काय बायका पोरं आहेत का नाही तेव्हा? आहे सगळे आम्ही. आई बाप आहे का नाही? मी काय बोललो तुम्हाला? महादेवाचा नंदी आहे का नाही तुमच्या सोबत साक्षात? या गडावरती कुणाचा वास आहे? महादेवाचा वास आहे. तोरण्यावरती वरती हा. हे असं तुम्ही करणार असेल तर आम्ही परत येणार नाही. या जंगलाच्या कोण आहे? तुम्ही काय म्हणल्या? वाघाच्या कोण आहे? तुम्ही मावशी. मग तुम्ही कोण आहे? जंगलच्या राणी. नमस्कार मंडळी, मी निशांत आवडे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल निशांत आवडे व्लॉग्स मध्ये. मागे आपल्या तोरणागड दिसत असेल, छत्रपती शिवरायांनी याच गडाला प्रथम घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं होतं. तर आपला महाराजांचा लाडका तोरणा उर्फ प्रचंडगड, हे तोरणा गडाचा हा आसपासचा परिसर आहे संपूर्ण. आणि ही जी तुम्हाला दाट झाडी दिसते तोरण्याची, तर या झाडीमध्ये, या जंगलात आजी राहतात. ते एकट्याच राहतात. गेले अनेक वर्ष त्या आजी अशा परिसरात